चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला मी आलोय आणि अनिकेत सर आपल्याबरोबर आहेत। तर बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये आपण चकली मेकिंग मशीनविषयी बघितलं असेल, व्हिडिओसुद्धा बघितले असतील। पहिल्यांदा कंपनीविषयी माहिती घेऊया। सर, केव्हा ही कंपनी चालू केली आणि काय सुरुवात होती या कंपनीची? या कंपनीची सुरुवात तशी तर आम्ही केली आहे 2016 साली, बट ही मशीन आम्ही 2019 सालीपासून बनवायला लागलो। आणि मी आणि माझे पार्टनर जे आहेत पवन शेटे, तर आम्ही दोघांनी मिळून हे स्टार्ट केलं, या मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं आणि आम्हाला खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला। तर आम्ही विचार केला की अजून हे लोकांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे। तर खूपच मस्त आणि एक कॉम्पॅक्ट वाटते ही मशीन। तर आता कशी ही वापरायची, त्याचबरोबर किती रुपयाला, ही सगळी माहिती आपण याच्याबरोबर घेऊया। तर ही मशीन आहे चकली कुरडई मशीन म्हणतो आपण। या मशीनमध्ये 6 प्रकारचे पदार्थ बनतात, जसं आहे चकली, कुरडई, मुरुक्कू, पट्टी पापड, स्टिक्स, इडियप्पम, असे 6 ते 7 प्रकारचे पदार्थ या मशीनमध्ये बनतात। तर मशीनमध्ये तुम्हाला जे आहे 4 प्रकारच्या डाय मिळतात, स्पॅनर वगैरे मिळतं आणि क्लॅम्प्स वगैरे मिळतात। तर ॲक्सेसरीज मशीनसोबत मिळतात। तर ही मशीन जी आहे तुमची सगळ्या प्रकारची चकली बनवते, भाजणी चकली, राईस चकली, साबुदाणा बटाटा चकली, गहूची चकली आणि मैदा चकली, सगळ्या प्रकारच्या चकली या मशीनमध्ये बनतात। तर यामध्ये जे आहे जसं की हे वेगवेगळ्या प्रकारचे डाय आहेत। तर ही आपण चकलीची डाय घेतोय। तर चकलीची डाय आपण सिंपली असं इथे दोघांच्या मध्ये हा रबर लावणार, हा इथे डाय ठेवणार आणि हे क्लॅम्प आहे, क्लॅम्प आपण सिंपली असं चेंज करू शकतो। तर कोणताही पदार्थ वेगवेगळा बनवायचा आहे तर आपल्याला या प्रकारे आपण हे डाय बदलू शकतो। या पट्टीपासून जी उंची ॲडजस्ट करता येते? हो हो, याच्यामध्ये हे गॅप आणि या डायमधला गॅप ॲडजस्ट करता येतो, तो इथून ॲडजस्ट होतो। म्हणजे एखाद्याची जाड चकली आहे, बारीक चकली आहे, तर हे गॅप आपण कमी जास्त करू शकतो। येस, कुरडई असेल पद्धतीने हे पण बसवायचे। येस येस येस, आता समजा की कुरडई असेल तर आपण 1 इंचाचा गॅप ठेवतो, चकली असेल तर 10 mm चाच गॅप ठेवतो। तर इथून जे आहे स्पॅनर दिलेले आहेत मशीनसोबत, तर हे तुम्ही वन टाइम जे आहे इथून एक तर हा गॅप वाढवू शकतात, म्हणजे ह्या डायमधला गॅप कमी वाढेल आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर डायमधला गॅप कमी होईल। भाजणी चकली बनवताना सर्वप्रथम आपण भाजणीचा जो आटा आहे तो ह्या मळणी मशीनमध्ये टाकतो। 5 किलोची याची कॅपॅसिटी आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण भाजणी मळून घेतो या मशीनद्वारे। 5 किलो कॅपॅसिटी या मशीनची। 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचा सगळा आटा याच्यामध्ये मळून होतो। तर हे बेसिकली हे मळल्यानंतर आपण हे चकली मशीनमध्ये टाकून त्याची चकली बनवणार। हे अर्धा HP याची मोटर आहे आणि 10 मिनिटांमध्ये 5 किलोचं तुमचा आटा याच्यामध्ये मळून होतो। आणि किंमत काय याची? याची किंमत आहे 19,000 रुपये। जे पीठ आहे भाजणीचं आपण हे मशीनमध्ये टाकतोय। या हॉपरमध्ये 2 ते 2.5 किलोचं पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आणि हे कंटिन्युअस टाईप आहे। हॉपरमध्ये जसंही पीठ कमी झालं की तुम्ही वरतून टाकत राहू शकतात आणि ही मशीन चकली बनवेल। आता भाजणी आटा आपण टाकल्याच्या नंतर इथून जे आहे हे पॉवर ऑन बटन आहे। जसं इथून आपण पॉवर ऑन करणार तर इथे डिजिटल डिस्प्ले आहे, HMI टच डिस्प्ले। इथून आपण सगळी जशी चकलीचं तुमचं किती वेट असायला पाहिजे किंवा किती साईज असायला पाहिजे ते इथून सेटिंग करू शकतो आपण। आता इथे सिलेक्ट रेसिपीमध्ये जाऊन आपल्याला जसे 6 प्रकारचे पदार्थ बनतात या मशीनमध्ये। आता आपण हे चकलीवर जाऊया। चकलीमध्ये आपल्याला सेंटर गॅप असतो, जसं की चकली चा सेंटर गॅप भरलेला पाहिजे असेल तर ती सेटिंग आहे, किती राऊंडची चकली बनवायची ती सेटिंग आहे। त्याच्यानंतर गॅप बिटवीन राऊंड म्हणजे चकलीची बांधणी किती टाईट असायला पाहिजे किंवा लूज असायला पाहिजे, हे सगळे सेटिंग्स इथं आहेत। मशीन स्पीड पण इथून सेट करता येते। इथून आपण अपडेट सेटिंग केल्याच्यानंतर ही मशीन सेट होईल आणि इथून आपण हे स्टार्ट बटन प्रेस करणार। जसं स्टार्ट बटन प्रेस केलं की आपल्याला इथं चकली बनायला इथे आपली सुरुवात होईल। जसं की आता आपण बघितलं याच्यावर चकली बनवलेली आहे 3.5 राऊंडची। ह्याच्यामध्ये 2 राऊंड, 2.5 राऊंड, 3, 3.5, 4 जेवढ्या पाहिजे तेवढ्या राऊंडची चकली आपण बनवू शकतो। जसं बऱ्याच जणांचं पॅकिंग ठरलेलं असतं की माझ्या या पॅकिंगमध्ये एवढ्या साईजमध्ये चकली बसलेली पाहिजे किंवा मला 15 ग्रामची पाहिजे, 13 ग्रामची पाहिजे, तसं एक्झॅक्ट ग्राम वाईज इथं सेटिंग करून आपण चकली बनवू शकतो याच्यामध्ये। आणि यामध्ये परत 2 मोड आहेत, एक कंटिन्युअस मोड आहे। कंटिन्युअस मोडमध्ये चकली जी आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बनवेल, परत पहिल्या पोझिशनला बनवेल। आणि कंटिन्युअस मोड जर ऑफ ठेवला तर एक ट्रिप बनवून ते ऑटोमॅटिकली मशीन स्टॉप होऊन जाईल। अशा दोन्ही ऑप्शन्स या मशीनमध्ये आहेत। हो का? आता हे एवढ्या चकल्या याच्यावर झालेल्या आहेत। हां, आणि काढून घेतलं की परत हे कंटिन्यूअस चालू राहणार? कंटिन्युअस चालू राहील। हे मोठं ट्रेवाला पण येते मशीन?
आणि यामध्ये ट्रे साईज फिक्स राहते, पण टेबलची जी चकली बनवायची जी स्पीड आहे ती कमी किंवा जास्त करू शकतो आपण. म्हणजे आपल्याला स्लो स्पीडवर बनवायची चकली, जसं तुमची तळायची स्पीड स्लो असेल तर मशीन स्लो स्पीडवर चालू शकतात. तुमच्याकडे तळणं फास्ट असेल, तळायच्या स्पीडला चकलीची मशीनची स्पीड मॅच करू शकता तुम्ही. जसं की इथे आपण आता 3.5 राऊंडची चकली बनवली होती. आता 3.5 राऊंडच्या ऐवजी 3 राऊंडची चकली बनवायची आहे, तर आपण हे 3 इथं सेट करून ओके करणार, अपडेट सेटिंग करणार, इथं सक्सेस लिहून येईल. म्हणजे आता ही मशीन 3 राऊंडची चकली बनवेल. तर आपण बघूया आता 3 राऊंडची चकली बनवते मशीन. तर आता साधारण किती याच्यामध्ये प्रोडक्शन होते दिवसाला आणि कशी चालू राहते मशीन आणि ह्याचं किती खर्च येतो? ह्या मशीनमध्ये तुम्ही एका तासाला 8 किलोपर्यंतची 7 ते 8 किलो चकली आरामात बनवू शकतात. आणि तुम्ही कंटिन्युअस चालवायचं तर हे 10-12 तास, अगदी 16 तास पण मशीन चालू शकतात. मशीनसोबत 1 इयरची वॉरंटी येते. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, खूप स्मॉल इन साईज आहे. म्हणजे जिथं पुण्या मुंबईमध्ये जिथं फ्लॅट सिस्टममध्ये लोक राहतात, चकली बनवतात, त्यांना असतं की बाबा आता तुम्ही मशीन चालू आहे आपली, तर इथं कोणत्याच प्रकारचं व्हायब्रेशन किंवा नॉईज नाही आहे, काहीच नाही आहे, अगदी खूप आवाज नाहीच आहे बिलकुल. तर मग हे कॉम्पॅक्ट असल्यामुळे, आवाज नसल्यामुळे, व्हायब्रेशन नसल्यामुळे हे कस्टमरसाठी खूप बेनिफिट होतं. आणि मशीन प्लस पोर्टेबल आहे, तुम्ही एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊ शकतात आणि कुठेही प्रोडक्शन याचं करू शकतात. हो, तुम्ही कोणत्याही टेबलवर, जमिनीवर किंवा तुम्ही टीपॉयवर ठेवून चकली बनवू शकतात, किंवा तुमचं किचन ओटा असेल त्याच्यावर ठेवून तुम्ही चकली बनवू शकतात. आणि याला ऑपरेट करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती हवा आहे. जसं आता की हे मशीन चकली बनवते तर आपल्याकडे ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला जसं की चकली बनवता तुम्हाला वाटलं की काढायचं आहे, तर जसं की एखादी उलटणी आहे, तुम्ही असं हे चकली याच्यावरून उचलू शकतात. अशी चकली उचलून तुम्ही ट्रेमध्ये ठेवू शकता. जसं हे अशी चकली उचलली आहे, तशी चकली तुम्ही कोणत्याही चमच्याने इझिली उचलू शकते, किंवा याच्यावर एक ट्रे ठेवू शकतो आपण. त्या ट्रेवर पूर्ण चकली बनेल आणि ते ट्रे उचलून आपण बाजूला ठेवणार. तर या प्रकारे भरपूर चांगले पडतात. हां, मशीनवरच्या काटे पडत नाही. बरोबर. तर याच्यामध्ये खूप साऱ्या कस्टमरचं असं मत असतं की मशीनच्या चकलीला काटे येत नसतात, पण असं काही नाहीये. तुम्ही बघू शकता एकदम काटेदार चकली आहे. आणि प्लस आम्ही काय करतो, कस्टमरला त्यांच्या डिझाईननुसार कस्टम डाय सुद्धा तयार करून देतो. बऱ्याच जणांचे 10-15 वर्षाची लेगसी असते की आम्हाला याच प्रकारचा डाय पाहिजे, साईज पाहिजे, तर त्या प्रकारचा डाय किंवा साईज जशी ही डाय आपण बनवतो तर त्यांच्या प्रकारे आपण हे बनवून देऊ शकतो, जसं त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. जसं की आपण इथं कोणतं ट्रेही वापरू शकतो. जसं इथं आपण एक ॲक्रेलिकचा ट्रे ठेवलेला आहे एकाच सोबत सगळ्या उचलण्यासाठी चकले. जसं यामधला जो गॅप ट्रे ठेवल्यामुळे कमी झाला, तसं इथून आपण जसं इथून हे फिरून आपण काय करू शकतो, तो गॅप ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे डायमधला आणि ट्रेमधला गॅप जो आहे ॲडजस्ट करू शकतो. कोणाचा ट्रे 2 mm असेल, कोणाचा 5 mm, कोणाचा 10 mm, त्या प्रकारे आपल्याला हे ॲडजस्ट करता येईल. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन किती येते आणि खर्च किती आहे मशीनचा? याचं बघा, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे, जर कंटिन्युअस 3 तास आपण जर मशीन वापरतोय तर 3 तासामध्ये जवळपास तुमचं 24 ते 25 किलोच्या आसपास चकली बनेल. आणि 24-25 किलो चकली बनवायला आपल्याला 1 युनिटचं इलेक्ट्रिसिटी लागतं. 3 तासामध्ये 1 युनिटची इलेक्ट्रिसिटी. आणि 1 युनिट 10 रुपये जर पकडलं आपण, तर बेसिकली 25 किलो चकली तुम्हाला बनवण्यासाठी 10 रुपयाचा खर्च लागेल याच्यामध्ये. आणि याच्या वाईज जर आपण बघितलं, जसं एक लेडीज आहे ती एका दिवसामध्ये 15 ते 20 किलो चकली जास्तीत जास्त बनवते. बट आता ही मशीनवर 30 लेडीज जर या मशीनवर काम करत असेल तर 70 ते 80 किलो चकली बनवू शकते. म्हणजे तिची प्रोडक्टिव्हिटी ऑलमोस्ट 4 पटीने वाढू शकते. एकच लेडीज जे आहे प्रोडक्शन तुमचं 10-15 किलोच्या ऐवजी डायरेक्टली 70-80 किलोपर्यंत यामध्ये बनवू शकतात. याच्यामध्ये जनरली ऑर्डर दिल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसात आम्ही डिस्पॅच करतो. जसं तुम्ही इथं बघताय आमच्याकडे मशीन रेडी स्टॉक असतात. तुमची ऑर्डर आल्यावर आम्ही विदिन 1 or 2 डेजमध्ये इथून डिस्पॅच करतो मशीन. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले मशीन जातात. आणि इंडियाच्या व्यतिरिक्त 8 ते 10 कंट्रीजमध्ये सुद्धा आपण मशीन दिलेले आहेत. UK आहेत, मलेशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, साऊथ आफ्रिका आहे, अशा 10 कंट्रीमध्ये आम्ही मशीन दिले आहेत. आणि इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मशीन आपल्या चालतात. काय किंमत आहे आणि पाठवायची कॉस्ट वेगळी आहे का? हो, याच्यामध्ये जे आहे 90,000 मशीनची प्राइस आहे. 1 वर्षाची पूर्ण A to Z स्पेअर पार्टची वॉरंटी मिळते 1 वर्षाची. आणि यामध्ये तुम्हाला जे ऑल ओव्हर इंडिया पूर्ण जे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट आहे 2,000 रुपये आहे. पूर्ण इंडियामधून कुठेही ऑर्डर करत असेल तर आम्ही 2,000 मध्ये त्यांच्यापर्यंत डिलिव्हर करू शकतो आपण. जसं की आता हे ट्रे आपण यूज केलेला आहे. जसं चकली पूर्ण झाली की आपण हे ट्रे घेऊ शकतो आणि इथे दुसरा ट्रे आपण ठेवू शकतो आणि परत मशीन आपली ऑटोमॅटिकली स्टार्ट होऊन जाईल. जसं की आमची कंपनी आहे सीब्रोज सिंक्रोमेक फूड मशीन्स, चिकलठाणा MIDC मध्ये आपली कंपनी आहे. आम्ही चकली मशीनचं पूर्ण प्रशिक्षणसुद्धा देतो. आणि ज्यांना मटेरियलचा डेमो घ्यायचा असेल, इथे येऊन चकली बनवून बघायची असेल तर तुम्ही डेमोसाठी सुद्धा येऊ शकतात. तर आमचा पत्ता आहे चिकलठाणा MIDC,
छत्रपती संभाजीनगर आणि मोबाईल नंबर आहे 8446633405 आणि अजून एक आहे 8668409430. या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आजपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 700 ते 800 पेक्षा युनिट्स आम्ही दिलेले आहेत आणि ते सक्सेसफुली मशीन वापरत आहेत. तर तुम्हालाही बिझनेस ग्रो करायचा असेल, डेमो घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकतात, मशीन डेमो बघू शकता. सिंगल नोझलचा मशीनचा डेमो पाहिलेला आहे. आता आपण 4 नोझलचा मशीनचा डेमो बघणार आहोत. तर याच्यातली तुम्हाला सिंगल नोझल आणि 4 नोझल मशीनमधला फरक सांगणार आहे मी आता. याच्यामध्ये सिंगल नोझलमध्ये हाफ HP ची मोटर आहे, याच्यामध्ये 1 HP ची मोटर आहे. हिंदुस्तान ग्रेडची तुम्हाला मोटर मिळणार आहे. यासोबत या मशीनमध्ये एका वेळेस 4 चकल्या मिळणार आहे. जसं की तुम्ही बघताय आता एका वेळेस 4 चकल्या. यामुळे तुमचं प्रोडक्शन हे 4 पटीने वाढणार आहे. ऑलमोस्ट तुमचं याचं प्रोडक्शन जाणार आहे 20 ते 25 किलो हे तासाला प्रोडक्शन देणार आहे तुम्हाला. आणि मशीनच्या साईजमध्ये तुम्ही बघाल तर साईजमध्येही फरक जास्त काही नाही आहे, फक्त वजनामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. याच्यामध्ये 75 किलो वजन होणार आहे, तिथे की सिंगल नोझलचं मशीन आहे 42 किलो वजन. दुसरा सेकंड मेजर डिफरन्स असणार आहे की याच्यामध्ये हॉपरची कॅपॅसिटी आहे ऑलमोस्ट 4 to 5 kg. त्या मशीनच्या हॉपरची कॅपॅसिटी आहे 3 kg, बरोबर आहे. आणि यामध्येही तुम्ही दिवसाला पर डे प्रोडक्शन तुमचं 200 to 250 kg म्हणजे 200 किलो तर 250 किलोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रोडक्शन काढू शकता ह्या मशीनमध्ये. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये एका ट्रेवर तुम्ही 16 चकली, 24 चकली, 8 चकली हव्यात अशा तुम्ही चकल्या ॲडजस्ट करू शकता, तुमच्या इथं प्रोग्राममध्ये ॲडजस्ट करू शकता. या मशीनची किंमत आहे 1,75,000 रुपये. या मशीनसोबत तुम्हाला हा डायचा सेट कम्प्लिटली मशीन मिळणार आहे, याचा टूल किट मिळणार आहे आणि 2 डायही मिळणार आहे. याला कंपल्सरी तुम्हाला मशीनला अर्थिंग देणं कंपल्सरी आहे. जिथे तुम्ही प्लग इन करणार आहे तुमचा पिन तिथे तुम्हाला अर्थिंग असणं कंपल्सरी आहे. आज आपण आता हा भाजणी मशीनचा डेमो बघत आहोत. याला रोस्टिंग मशीन किंवा भाजणी मशीन म्हणतो आपण. आपण चकली बनवण्यासाठी तांदूळ, चना डाळ, उडद डाळ, मूग डाळ ह्या 4ही प्रकारच्या डाळी आणि तांदूळ हे रोस्ट करतो. तर रोस्टिंगसाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आणि चांगलं सोयीस्कर मशीन आहे. यामध्ये कोणती चना डाळ, उडद डाळ करपल्या जात नाही, काही नाही, एकसारखी भाजल्या जाते. किंवा तांदूळही तुम्ही फिजिकली बघू शकताय एकसारखा भाजला जाईल. कोणतीही डाळ असू द्या, काही असू द्या, नॉईज नाही. कमी जागेत 10 किलो याची कॅपॅसिटी आहे. 10 किलोचं 10 किलो तांदूळ तुमचा हा साधारणतः अर्ध्या तासात भाजल्या जाणार आहे. तांदूळ, डाळी हे सगळं भाजलं जाणार आहे. तर ह्या मशीनमध्ये काहीच नाही, बेसिक ऑपरेशन आहे. तुम्हाला याच्यात गॅसचा सप्लाय द्यायचा आहे, तुमचं घरचं सिलेंडर आहे तो सप्लाय द्यायचा आहे फक्त. आणि एक अर्धा HP ची मोटर आहे. या अर्ध्या HP च्या मोटरवर तुमचं हे सगळं मशीन चालतंय आणि सोयीस्कररित्या चालतंय. जसं तुम्ही बघताय एकदम नाही. आता याची जी स्पीड आहे याची फिक्स स्पीड आहे, याची फिक्स स्पीडवर आहे. स्पीड अशी मेंटेन केलेली आहे आपण या मशीनची की तुमचं कोणतीही डाळ किंवा हे राईस आहे जळणार नाही, करपणार नाही आहे. याची किंमत आहे 10 किलोची किंमत आहे 33,000 रुपये. जसंही तुमचं भाजणी भाजल्या गेलेली आहे, मशीन मधलं मटेरियल जे आहे जसं तुमचं तांदूळ, डाळी काढायचं आहे ते पण सोपं आहे. याला जो हँडल दिलेला आहे एक साईडला तो तुम्ही ओढून हा पलटी पूर्ण मारायचा आहे. तर तुमचा जो काय तांदूळ, डाळी आहे हा तुमचा पूर्ण असा व्यवस्थित निघेल. फ्रायर मशीन आहे. आता हे फ्रायर मशीन मध्ये आपण 15 लिटर, आता हे 30 लिटरचं फ्रायर आहे. या 30 लिटरच्या फ्रायर मध्ये तुम्ही ही माझी जाळी आहे, इलेक्ट्रिकल बेस्ड फ्रायर आहे, हीटर आहे. याच्यामध्ये तुम्ही यामध्ये बघू शकता ऑन ऑफचं स्विच आहे. इथं दोन्हीच्या 2 हीटर असल्यामुळे तुम्हाला इथं टेम्परेचर सेट करू शकताय तुम्ही आणि टायमरही सेट करू शकतात. हा टायमरचा अलार्म आहे, टायमर ऑन ऑफही करू शकतात तुम्ही. त्यानंतर चकल्या तळून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही ही जाळी वर करून जे तेल आहे ते तेलही नितळू शकता. याच्यामध्ये अशा प्रकारे तेल नितळू शकतात तुम्ही. तुम्हाला झाऱ्याची गरज पडणार नाही, खाली हीटर आहेत अशा. जसं आता आपला चकलीचा डेमो झालेला आहे, तळण्याचाही डेमो झालेला आहे. सगळ्यात शेवटचा म्हणजे तुमचं तळल्यानंतरही पॅकिंग करताना जे तेल हाताला लागतं किंवा पॅकेटमध्ये तुमचं तेल उतरतं त्यालाही ऑप्शन आपल्याकडे आहे. हे ऑइल ड्रायर मशीन आहे, विथ स्पीड कंट्रोल आहे. ज्यात तुमचा जो डाऊट आहे की तुमच्या चकल्या तुटणार तर याच्यात बिलकुल चकल्या तुटणार नाही, 100% चकल्या तुमच्या ओकेच निघणार आहेत. तर त्याचा आपण लाईव्ह डेमो घेणार आहोत. याला स्पीड कंट्रोल दिलेला आहे आपण.
हा स्विच ऑन करायचा आहे. तर तुम्ही बघताय आता हा जो स्पीड घेतोय, पिकअप घेतोय, हा स्लोली घेणार, त्यामुळे तुमच्या चकल्या ब्रेक होणार नाही आहे. आता तुम्हाला जसं तेल काढायचं असेल तर इथून स्पीड वाढवायची हळूहळू. तुमची याची ही स्पीड वाढली की हा ड्रम स्पीडनी फिरायला चालू होणार जोराने. जसं जसं तुमचं स्पीड वाढणार, साधारणतः ही जी तुमचं आहे 1.5 ते 2 मिनटं फिरवायचं आहे. 1.5 ते 2 मिनटानंतर तुमचं हे तेल निघणार आहे. आणि मग तुमचा जो पॅकिंग करताना जो तुम्हाला प्रॉब्लेम यायचा की तेल उतरायचं, तो प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तळल्यानंतर डायरेक्ट याच्यात टाका आणि पॅकिंगला चालू करू शकता. तुम्हाला जे काही 4-4, 5-5 तास वेटिंग करावं लागायचं तेल निथळण्यासाठी, हे मशीन घेतल्यावर तुम्हाला तो वेटिंगचा पिरियड कमी होणार आहे. डायरेक्ट तुमचं पॅकेजिंग चालू करू शकता तुम्ही. 2 मिनटं झालेले आहेत. आता हे स्विच ऑफ केलेलं आहे आपण. स्विच ऑफ केल्यानंतर तुम्ही बघा रिझल्ट. कोणतीही चकली ब्रेक झालेली नाही आहे. हे 10 किलोचं कॅपॅसिटीचं मशीन आहे. तुम्ही याच्यात 10 किलो चकली टाकू शकतायत. आता आपण तुम्हाला मी तेल दाखवतो कसं निघतंय. हे जे आहे याला हँडल आहे, हे तुम्हाला प्रेस करायचं आहे. हे पहा, हे अशा प्रकारे तेल निघतं तुमच्या यातून. यामध्ये टिल्टिंग करू शकतायत आणि तुम्ही हाताने चकल्या काढावं लागतात. याच्यामध्ये अजून एक व्हेरियंट आहे जो की ज्यामध्ये स्टँडिंग मॉडेल म्हणतो आपण याला, रेग्युलर मॉडेल. यामध्ये ह्या बास्केटमध्ये तुम्ही चकल्या टाकल्यात की हा बास्केट तुम्ही आरामशीर काढू शकता. हे अशा प्रकारे यात तुम्ही चकल्या काढू शकता. या अशा 2 व्हेरियंट आहे आपल्याकडे. दोन्ही व्हेरियंट तुम्हाला अवेलेबल मिळतील. दोघींची ह्या किमतीमध्ये साधारणतः तुम्हाला 4,000 रुपयाचा फरक जाणवेल. ह्या मशीनची किंमत जाते तुम्हाला 46,000, ह्या मशीनची किंमत जाते तुम्हाला 42,000 रुपये. तळल्यानंतर आपण बघू शकतो इथे आपण चकली तळलेली आहे आणि असं व्यवस्थित काटेदार चकली आपल्याला इथे बघायला मिळते. आपण 3 राऊंडची चकली बनवली आहे. भाजणी भाजायची मशीन, रोस्टिंग मशीन आहे सगळ्या सेटअप. त्यानंतर दुसरी मशीन आहे आटा चक्की, जी तुम्ही पीठ दळू शकताय. यात मॉडेल आहे. त्यानंतर 5 किलोचा आटा मिक्सिंग आहे, 10 किलो आहेत. सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहे सेटअपमध्ये. तिसरा मशीन आहे आपल्याकडे चकली मशीन, ज्यात तुम्ही ऑटोमॅटिक मशीन सगळा डेमो पाहिला आहे. चकली मशीन आहे. 5वी मशीन येते आपली फ्राईंग मशीन, ज्याच्यामुळे तुम्ही युनिफॉर्मली तळू शकतात, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर 6वी मशीन येते तुमची लास्टची, ही ऑइल ड्रायरची मशीन. ह्या सगळ्या मशीनचा सेटअप तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये अवेलेबल होईल आपल्या सिंक्रोमॅक्स सिब्रोज कंपनीमध्ये. आणि सध्याच्या ह्या दिवाळी 2024मध्ये सध्या आपली ऑफर आहे. सगळ्या मशीनची कॉस्टिंग कम्युलेटिव्ह जर पकडली तर 2,40,000 रुपये आहे. तुम्ही दिवाळीमध्ये बुकिंग करणार असाल 2024च्या दिवाळीमध्ये, तर हे तुम्हाला सगळं पॅकेज जे आहे 2,20,000 मध्ये अवेलेबल होईल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. धन्यवाद. तर अनिकेत सर आणि पवन सर आपल्याबरोबर होते आणि खूप छान पद्धतीने त्यांनी डेमो दाखवला. स्वतः इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे दोघं मित्रच आहेत, एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरी न करता त्यांनी व्यवसायाकडे वळाले आणि खूप मस्त अशी कंपनी त्यांनी उभी केलेली आहे आणि अनेक व्यावसायिकांना त्यांनी मदत केलेली आहे अशा पद्धतीचं हे टेक्नॉलॉजी देऊन. आणि एक कॉलेजचा प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात झाली आणि आता एक मोठा बिझनेस तयार झालेला आहे. चैतन्य फूड ब्लॉग कडून आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आता चकली तुम्ही बघू शकता इथं तयार झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी चकली, जशी हातावर तयार केली जाते तशीच चकली या ठिकाणी तयार होते. मस्त आहे.